Welcome students, welcome to this second activity. Bridge course standard 7th, subject English. 1.2 Fun and games with Tara and friends. In this activity is based on emotions and feelings. In this activity you have to able to express your feelings and emotions. Now there are some pictures. Look at these pictures carefully and listen me carefully. Observe the pictures carefully. I am going to ask you some questions. Okay? Emotions and feelings. The first picture is, how is Tara feeling in the first picture? म्हणजे या ॲक्टिव्हिटीमध्ये हे जे पहिलं चित्र तुम्हाला दिसतंय, या पहिल्या चित्रात तारा ही कशी आहे हे तुम्ही सांगायचं आहे. ती तुम्हाला कशी दिसते आहे, तिच्या चेहऱ्यावरून तुम्ही तिचे एक्सप्रेशन्स ओळखू शकता. हॅपी, सॅड, अँग्री की स्केअर्ड कशी दिसते ते तुम्ही सांगायचं आहे. ओके. देन इन द सेकंड पिक्चर, हाऊ इज तारा फिलिंग? त्या पिक्चरमध्ये तारा कशी दिसते आहे? सॅड. ओके, very good. Look at this third picture carefully. How is Tara feeling in this third picture? Oh yes, she is angry. And in the fourth picture, how is Tara feeling? Scared. Scared म्हणजे कशी? घाबरलेली. So these are four feelings in these pictures. Happy, sad, angry and scared. आता या पिक्चर्सवरनं तुम्हाला हे फिलिंग्स कसे एक्सप्रेस करायचे हे कळतं. ओके. आता हे सगळे फिलिंग्स आपल्याला ज्यावेळेला आपली आई किंवा आपले वडील, भाऊ, बहीण ज्यावेळेला आपल्यासमोर असतील, आपण त्यांच्यासमोर हे सगळे फिलिंग्स या पद्धतीने व्यक्त करतो. जी आत्ता आपण मागे पोएम बघितली, व्हेन यू आर हॅपी, त्या पोएममध्ये पण आपण हेच शिकलो आहे की जेव्हा हॅपी असतो तेव्हा आपला चेहरा वेगळा असतो, त्यावेळेला आपण वेगळे ॲक्शन्स करत असतो. ओके. सो इन दिस फर्स्ट पिक्चर तारा इज हॅपी. इन द सेकंड पिक्चर शी इज सॅड. इन द थर्ड पिक्चर शी इज अँग्री. अँड इन द फोर्थ पिक्चर शी इज स्केअर्ड. ओके. मग आता तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे जे पिक्चर्स आहेत ना, हे तुम्ही स्माइलीच्या रूपात छान काढू शकाल की नाही? तुम्ही मोबाईलवर स्माइलीज बघतात, त्यामध्ये पिक्चर्स असतात. सॅड, राग आला की कशा पद्धतीचा स्माइली टाकायचा, किंवा आपण आनंदी असतो तर कशा पद्धतीचा स्माइली वापरायचा, हे सगळे स्माइलीज मोबाईलवर तुम्ही शिकला आहात. ओके. सो यू हॅव टू ड्रॉ द स्माइलीज. ओके. विथ इमोशन्स हॅपी, सॅड, अँग्री अँड स्केअर्ड. ड्रॉ दीज पिक्चर्स अँड राईट डाऊन द फिलिंग्स, इमोशन्स म्हणजे हॅपी, सॅड, अँग्री, हे स्केअर्ड ह्या पद्धतीच्या इमोशन्स आहेत त्या तुम्ही त्या पिक्चर पुढे किंवा त्या स्माइलीज पुढे लिहायच्या आहेत. ओके. ही जी प्रश्न मी आता तुम्हाला सांगितले, हाऊ इज तारा फिलिंग इन पिक्चर फर्स्ट, तर या ठिकाणी तुम्ही प्रश्न लिहून घेणार आहात, स्माइली काढणार आहात हॅपीचं आणि तिथे लिहिणार आहात हॅपी. याच पद्धतीने तुम्ही राईट डाऊन द सेकंड क्वेश्चन, ड्रॉ द पिक्चर ऑफ सॅड ऑर द स्माइली and then write down the sad word sad. अशा पद्धतीने तुम्ही तिसराही क्वेश्चन्स लिहिणार आहात, चौथा क्वेश्चन लिहिणार आहात. क्वेश्चन लिहून झाला की तुम्ही त्याच्या खाली स्माइली किंवा पिक्चर तुम्हाला काढता आलं चांगलं तर पिक्चर ड्रॉ करायचं आहे आणि त्यापुढे तुम्ही ते इमोशन्स लिहायचे आहेत. ओके. ही झाली आपली फर्स्ट ॲक्टिव्हिटी. लुक ॲट दिस सेकंड ॲक्टिव्हिटी. इन दिस पार्ट यू हॅव गिवन अ क्वेश्चन, वेन डू यू फील. आता वेन डू यू फील म्हणजे तुम्हाला हे कधी वाटतं, आणि खाली इमोशन्स आहेत हॅपी, अँग्री, सॅड, स्केअर्ड. या इमोशन्स तुम्हाला कधी वाटतात, यू हॅव टू राईट डाऊन अँड कम्प्लीट द वर्ड्स. एक्झाम्पल आता बघा, वेन डू यू फील हॅपी. ओके, म्हणजे तुम्हाला आनंदी कधी वाटतं. मग या ठिकाणी आपल्याला काही लिहिता येईल, आय फील हॅपी वेन आय डान्स इन द रेन. सेकंड आहे, वेन डू यू फील सॅड. आय फील सॅड वेन
someone is sick, or my mother is not in the home, or anything, whatever you want, you have to write down. Third thing is, when do you feel angry? तुम्हाला अँग्री कधी होतं आहे किंवा अँग्री हे फिलिंग कधी तुम्हाला वाटतं आहे, रागावलेलं तुम्हाला कधी वाटतं? मग आय फील अँग्री वेन समवन कॉल्स मी फॅट. या पद्धतीने तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही लिहू शकता की तुम्हाला राग केव्हा येतो. ओके. फोर्थ वन इज, वेन डू यू फील स्केअर्ड? तुम्ही घाबरलेले कधी असतात. ओके. एक्झाम्पल इथे दिलं आहे, आय फील स्केअर्ड वेन आय एम अलोन इन द डार्क. या पद्धतीचं तुम्हाला जे वाटेल, तुमचं जे असेल ते एक्झाम्पल तुम्ही इथे लिहू शकतात. ओके. हे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे, पण तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. खालच्या कॉलममध्ये प्रॅक्टिस दिली आहे बघा. आय फील हॅपी व्हेन आय, अँड यू हॅव गिवन द ऑप्शन्स सिंग, डान्स, प्ले, वॉच TV, हॅव आईस्क्रीम, गो टू स्कूल. अशा पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन्स दिले. तुम्ही यातला कुठलाही ऑप्शन्स चूज करून लिहू शकतात. देन द लर्नर्स विल कम्प्लीट द सेंटेन्स विथ द गिव्हन वर्ड्स. हे सगळे शब्द तुम्ही वापरून, यापैकी योग्य तो शब्द वापरून किंवा वाक्य वापरून तुम्ही कंप्लीट करायचे सेंटेन्स. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या वहीत सोडवायची. यू हॅव टू राईट डाऊन दिस ॲक्टिव्हिटी इन युअर इंग्लिश नोटबुक. ओके. मग या पद्धतीने तुम्ही वरची ही ॲक्टिव्हिटी सोडवणार आहात. वरती जे एक्झाम्पल्स तुम्ही इथे दिलेले आहेत त्या व्यतिरिक्तचे एक्झाम्पल्स तुम्ही लिहिणार आहात, प्लस ही प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी ही तुम्ही सोडवणार आहात. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये आणखी एक ॲडिशन गोष्ट आहे, ती म्हणजे आपण व्हाय या शब्दाचा वापर करायचा आहे. व्हाय म्हणजे काय की का, कारण. ओके. की जे बिकॉजने जोडलं जातं. एक एक्झाम्पल आहे, द टीचर पॉइंट्स आउट ॲट द पिक्चर्स. द टीचर एनकरेजेस एक्झाम्पल आहे, आय गेट अँग्री वेन समवन कॉल्स मी फॅट बिकॉज आय फील इन्सल्टेड. हे एक्झाम्पल आहे. आता यामध्ये बघा की मी अँग्री होतो. आता आपण जे वरती वाक्य बघितले आहेत की वेन डू यू फील अँग्री, आय फील अँग्री वेन समवन कॉल्स मी फॅट. कोणीतरी मला फॅट म्हणतं आहे किंवा काही चिडवतं आहे, टीज करतं आहे, असं ज्या पद्धतीने आपल्याला होतं आहे त्यावेळेला आपल्याला राग येतो. ओके. समवन स्लॅप मी, समवन टीज मी, एनिथिंग यू कॅन राईट डाऊन. मग हे होताना काय होतं आहे आपल्याला, बिकॉज आय फील इन्सल्टेड. हे सगळं करताना आपल्याला इन्सल्टेड वाटतं म्हणून आपल्याला राग येतो की नाही. सो यू हॅव राईट डाऊन बिकॉजची कारण म्हणजे व्हाय, तुम्हाला ती गोष्ट का होते त्याचं कारण तुम्ही लिहायचं आहे. बिकॉज आय फील इन्सल्टेड. अदर एक्झाम्पल इज, आय फील हॅपी वेन आय डान्स इन द रेन बिकॉज आय एन्जॉय गेटिंग वेट इन द रेन. ओके. म्हणजे मला पावसात भिजायला आवडतं आणि म्हणून त्या ठिकाणी मला पावसामध्ये डान्स करायला आवडतो, तेव्हा मला काय मिळतो आहे तर आनंद मिळतो आहे. या पद्धतीने तुम्ही व्हाय म्हणजेच बिकॉज या शब्दाचा प्रयोग करून तुम्ही पुढचं वाक्यही कंप्लीट करू शकतात. आता ही ॲक्टिव्हिटी सोडवताना छोटेसे शब्द तुम्ही घेतलेत तरी चालेल. बिकॉज आय लाईक इट अशा पद्धतीने छोटेसे शब्द आपण घेतलेत तरी हरकत नाही, परंतु वाक्य तुम्हाला बिकॉजने जोडता आलं पाहिजे. ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही ही सेकंड ॲक्टिव्हिटी, यू हॅव टू राईट डाऊन दिस ॲक्टिव्हिटी इन युअर इंग्लिश नोटबुक, सॉल्व दिस ऑल द ॲक्टिव्हिटीज फर्स्ट अँड सेकंड, अँड देन हिअर इज द लास्ट ॲक्टिव्हिटी, यू हॅव टू टिक देअर. There are 3 things. I am able to frame sentences to express my feelings, yes or no. The second, I am able to listen and do what teacher asks, yes or no. हे तुम्ही लिहिणार आहात. तुम्हाला येतं आहे का ते हे आधी बघा आणि मग तुम्ही ती टिक करायची आहे. सो इन दिस वे यू हॅव टू सॉल्व these 2 activities in your notebook.